केंद्रीय वित्त मंत्रालयानं जीएसटी संकलनाची आकडेवारी जाहीर केली। त्या आकडेवारीनुसार ऑक्टोबरमध्ये वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीचं संकलन 4.6% वाढून सुमारे 1.95 लाख कोटी झाले, जे गेल्या वर्षी याच महिन्यात सुमारे 1.87 लाख कोटी होतं। ऑक्टोबर महिन्यात केंद्रीय जीएसटी, राज्य जीएसटी आणि एकात्मिक जीएसटीचं संकलन वर्षानुवर्षे वाढलं असून उपकर संकलन सेस इयर ऑन इयर बेसिसवर घसरल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट होतंय। आर्थिक वर्ष 2025-26 मधील एप्रिल ते ऑक्टोबर तिमाहीत जीएसटी संकलन थेट 9% वाढून सुमारे 13.89 लाख कोटी रुपये झाले, जे गेल्या आर्थिक वर्षात याच कालावधीत 12.74 लाख कोटी रुपये होतं। यात देखील सर्व घटक त्यात सीजीएसटी, एसजीएसटी, आयजीएसटी वाढले आहेत, तर उपकर मात्र कमी झाला होता। भारताच्या वस्तू आणि सेवा कर प्रणालीनं 2024-25 मध्ये एक महत्त्वाचा टप्पा गाठलाय, ज्यामध्ये 22.8 लाख कोटी रुपयांचं विक्रमी संकलन केलं गेलंय। इयर ऑन इयर बेसिसवर गेल्या वर्षीच्या तुलनेत हे संकलन 9.4% वाढ दाखवतंय। गेल्या काही वर्षात जीएसटी संग्रहात सातत्यानं वाढ झाल्याचं दिसतंय। ऑक्टोबर 2025 मध्ये एकूण देशांतर्गत महसूल 2% वाढून 1.45 लाख कोटी झाला, तर आयातीवरील करांमध्ये 12.84% वाढ होऊन 50,884 कोटी झाला। जीएसटी परतावा वर्षानुवर्षे 39.6% वाढून 26,934 कोटी झाला, तर ऑगस्ट 2025 मध्ये निव्वळ जीएसटी महसूल 1.69 लाख कोटी होता, जो वर्षानुवर्षे वाढला आहे।